शुभेच्छा आहेत का ओ धर्मादादा, त्यांना शुभेच्छा आहेत पुढील वाटचालीसाठी. पुढील वर्षी नक्कीच आपण बक्षीस फेरीसाठी पात्र व्हाल अशी अपेक्षा. चला, या आत्ताच झालेल्या सामन्याचा सामनावीर हा किताब अंकुश मोंडे यांना मिळतोय. आत्ताच झालेल्या सामन्याचा सामनावीर हा किताब अनेक वर्षानंतर अंकुश मोंडे यांना मिळतोय. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे आणि 200 रुपयाचं पारितोषिक ते देखील मिळतंय. चला, अमर कुडे यांना विनंती करेल की आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब अंकुश मोंडे यांना द्यायचा आहे. अमर कुडे. साई निवास सुर्वे यांनी उत्कृष्ट फलंदाजी केल्याबद्दल आणि गोलंदाजी केल्याबद्दल 200 रुपयाचं पारितोषिक संतोष पाटील यांच्याकडून त्यांना देण्यात येते. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. जवळजवळ गेल्या कितीतरी वर्षानंतर अंकुश अण्णा यांनी मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावलेला आहे. 200 रुपयाचं पारितोषिक सूर्यकांत नांगरे यांच्याकडून भेटतंय. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. चला, साई निवास सुर्वे उत्कृष्ट गोलंदाजी 200 रुपयाचं रोख पारितोषिक साई सुर्वेला संतोष पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं रोख पारितोषिक. किरण सुर्वे याच्यासाठी अंकुश मोंडे यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक. साईल याच्यासाठी उत्कृष्ट युवा गोलंदाज अंकुश मोंडे यांच्यासाठी इंद्रजीत बजरंग मोंडे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. चला, धन्यवाद. किरण सुर्वे याच्या प्रत्येक षटकारावरती 200 रुपयाचं पारितोषिक संतोष खुडे यांच्याकडून. खरोखरच आजच्या या संपूर्ण सत्रामध्ये ज्यांनी आपल्या खेळाच्या जोरावर या संपूर्ण सामन्यांमध्ये आपला वेगळा ठसा उमटवला तो किरण सुर्वे. उंच हवेमध्ये टोलवलेला चेंडू, खेळाडू त्याच्या खाली यायचा प्रयत्न करतोय. एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्येत भर धावसंख्या झालेली आहे ती 1. षटकार. याचा रिप्लाय बघायला भेटेल का? आईला जोरात मारलाय. 200 रुपयाचं पारितोषिक संतोष खुडे यांच्याकडून. चला, किरण सुर्वे उत्कृष्ट 300 प्लस हे 200 500 रुपये म्हणजे पुण्याची यायची आणि जायची दोन्ही वाट खर्ची त्यांनी वसूल केलेले आहे. सूरज पाटील यांच्याकडून किरण यांच्या 3 षटकारावरती 501 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. सूरज पाटील एका षटकारावरती 501 रुपयाचं. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे सूरज साठी. तसेच बजरंग मोंडे यांच्याकडून देखील षटकार. एक बजरंग मोंडे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आत्ताच्या किती रन आहेत? चला, स्कोर झालेला आहे. पळून रन नाही घेतलेले आहेत. चला ठीक आहे, डॉट बॉल.
पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर एस के, त्याला सामना करणार आहे तो किरण. निर्धाव चेंडू. धाव संख्या झालेली आहे ती 8. चला स्पीडअप घ्या, सामना पटापट चालू ठेवा. उत्कृष्ट टोलवला चेंडू. 2 चोरट्या धावा घेण्यात यशस्वी. मिसफील्ड. 2 धावांवरच समाधान मानावं लागेल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 10. स्कोर 10 झालाय. 10. चला पुढे. बॉलर नेम अंकुश. अंकुशाचा चेंडू, त्याला सामना करणार आहे तो कर्णधार जयवंत. वाईट बॉल. वाईट प्लस 1D. लाईनमॅन काय करतात मागे. चला यानंतरचा फायनलचा मच अवेटेड सामना ईगल्स 11 वर्सेस मोंडे ब्रदर्स यांच्यामध्ये होणारा मच अवेटेड फायनलचा सामना. या सामन्याचे नाणेफेक या ठिकाणी करण्यात येते. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण कमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. ईगल्स 11 वर्सेस मोंडे ब्रदर्स. अंकुशाचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा वाईट बॉल. अवांतर धाव. धाव संख्येत भर. धाव संख्या झालेली आहे ती 13. अरे चला अंकुशाचा पुढचा चेंडू. 3च बॉल झाले. पंच बॉल किती झालेत. चला आपण सर्वजण ज्याची वाट पाहतोय त्या किरणची फलंदाजी आपणास बघायला मिळते. 4 चेंडू. बरोबर आहे. 500 रुपये 6 ला वैभव सुर्वे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक. पंचांकडून 1D घोषित. धावसंख्या झालेली आहे ती 16. या सामन्यातील अंतिम षटकातील अंतिम चेंडू. धावसंख्या झालेली आहे 16. सिक्स होता त्याचा काय. दोन चोरट्या धावा घेण्यात यशस्वी फलंदाज. चला 2 धावात समाधान मानावं लागेल. धावसंख्या झालेली आहे ती 18. 2 षटकानंतर 18 धाव विजयासाठी. आई भराडी ब यांना विजयासाठी 19 धावांची गरज. फायनलचं नाणेफेक होतं या ठिकाणी. सनी सुर्वे
आपल्या टीमचा कर्णधार व मयूर मोंडे यांनी नाणेफेक करण्यासाठी मैदानामध्ये हजर राहायचं आहे. दोन्ही कर्णधार. चला, आई भराडीच्या खेळाडूंना विनंती की कृपया करून स्पीडअप घ्या. आपण प्लीज स्पीडअप घ्या. दोन्ही फलंदाज जेवण सुरू आहे. स्पीडअप घ्या. पंचांकडे नवीन चेंडू जमा करायचा आहे. कोच श्रीरंग सुर्वे यांच्या चेहऱ्यावरती या ठिकाणी एक स्मित हास्य. मयूर मोंडे, दादा सुसाळुंके युवा उद्योजक. मग बघून टाका रे, नाहीतर तो येत नाही करणार. वर्ग मित्र सर्व एकाच शाळेत शिकलेले सागर पाटील, दादा सो, अक्षय सुर्वे, मयूर मोंडे, सनी सुर्वे, योगेश सुर्वे एका वर्गातील हे खेळाडू आज कोणत्याही प्रकारचा वादविवाद न करता जेव्हा क्रिकेट या खेळामध्ये एकत्र येऊन खेळतात हे पाहताना खरंच आनंद होतोय. चालू असणारा सामना हा तिसऱ्या बक्षिसासाठीचा सामना. अरे बॉल द्या ना अंपायरला. विजयासाठी 19 धावांची गरज आहे. वीर मराठा, आई भराडी माता ब, विजयासाठी 19 धावांची गरज. सामना कंपल्सरी चेस राहील. लाईनमॅन एका जागेवर उभे राहू नका. एस के तरी पण मयूर तुम्ही बॉलिंग येणार होता ना, तुम्हाला बॉलिंगच भेटणार आहे, काय टेन्शन नाही. बॅटिंग येणार होता. लाईनमॅन शेवटचा सामना आहे. लाईनमॅन उभे राहा. सनी लाईनमॅन म्हणून उभं राहायचंय लेग साईडला. हा सोडवा, जाऊ ना, जावा सोडवा, काय विषय. सनी ईगल्स 11 यांनी नाणेफेक जिंकून आपला निर्णय ताबडतोब कळवायचा आहे. तसंच या ठिकाणी एक सूचना आलेली आहे की आविष्कार मोंडे यांचे मित्र अरुण सुर्वे हे त्यांची वाट देवळावरती पाहत आहेत. तर शक्य होत असेल तर त्यांनी त्यांना फोन करून काय मेसेज असेल तो पास आउट करायचा आहे. बॅटर कोण आहे? बॅटर संतोष आणि सचिन आहे का? सचिन आणि प्रकाश. ओम्या 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 या लवकर. बॅटर कोण आहे? ए अरे लाईनमॅन म्हणून आता लास्टच्या 2 याला पाठवा, मगत मारी नको. बॅटर कोण आहे? बॅटर स्ट्राईकला प्रकाश चोरगे, नॉन स्ट्राईकला अंकुश. हा चला गेलेत ना. चला सुरुवात, सामन्याला सुरुवात झालेली आहे. पहिलाच उंच असा फटका आणि किरण याच्याकडून मिस फील्ड झालेला आहे. पहिला चेंडूवर चौकार. ते तिकडे जे 2 लाईनमॅन उभे आहेत, अरे तुम्ही एवढ्या जवळ का चिटकून उभे राहिले? थोडं लांब लांब उभे राहावं ना. चला, संतोषाचा पुढचा चेंडू सामना करणार आहे तो प्रकाश. पहिला बॉल चौकार, त्याच्यानंतरचा हा घोषित. अरे 12 बॉल 19 धावांची गरज होती. ईगल्स 11 यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. गेल्या वेळेस झालेल्या अंतिम सामन्यामध्ये प्रकाश चोरगे यांनी 2 खणखणीत षटकार मारून आई भराडी या संघास टायटल मिळवून दिलेलं होतं. असा हा विस्फोटक फलंदाज प्रकाश चोरगे. चला, एक चोरटी धाव घेऊन दुसरा चोरटा धावायचा प्रयत्न करतोय. चला, सामना चालू करा. लाईनमॅन हो चला, सामना चालू करायचा आहे. हो सिंगल, एक छोटी धाव घेण्यात यशस्वी. दिसतंय चला, पुन्हा एकदा उंच फटका मारण्याचा प्रयत्न.
डॉट बॉल. 5 चेंडू 7 धावा. विजयासाठी 12 धावांची गरज. प्रकाश भाऊ बोल ना, फोन करत होता. गावी आहे गावी. फोन माझा तर ह्याला लॅपटॉपला कनेक्ट केला आणि त्याला एकच काम आहे, त्याच्या स्कोरिंग चालू होतं. तसेच या ठिकाणी प्रकाश कोळेकर गुरुजी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विजय सुर्वे यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी चौकार वाचवलेला आहे आपल्या टीम साठीचा. विजयासाठी 6 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. लाईनमॅन उभे आहेत का तिकडे? शेवटचे 6 चेंडू राहिलेत. गेमिंग आहे का फक्त बघ ना, मला पण नाही एवढं नॉलेज. गेमिंग आहे का विचार ना त्याला समोरच्याला. हा मग ते मला पण एवढं नॉलेज नाही. हे काय मी ज्याच्याकडे घेतो ना. चला पहिला चेंडू. पंचांचा लेग बाईटचा इशारा. 1 धाव घोषित. मी त्याला दारू बोलतो ना, तुम्हाला लॅपटॉप वेस्टिंगसाठी पाहिजे, मी तो डायरेक्ट लॅपटॉप देतो. मग त्यात तोच कॉन्फिगरेशन करतो डायरेक्ट समोरचा. मी नाही करत. 5 बॉल 10. 5 चेंडू 10 धावा. तिसऱ्या बक्षिसासाठीचा हा सामना. 5 चेंडू 10 धावा. अतिशय रोमहर्षक अशा स्थितीमध्ये येऊन पोहोचलेला हा सर्व सामना. प्रकाश यांनी पुन्हा एकदा उंच फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. पंचांकडून 1 धाव घोषित. 4 चेंडू 9 धावा. बॉलर नेम जयवंत. अरे त्याचे 2 बॉल झाले पण. चला जयवंत याचा पुढचा चेंडू. नाही नाही. चला पुढचा चेंडू. 2 चोट्या धावा घेण्यात यशस्वी. काहीस गचाळ क्षेत्ररक्षण होतंय किंवा थ्रो हातामध्ये जात नाहीये. काळजी घ्या मित्रांनो. हातात तोंडाशी आलेला घास कोणी हिरावून घेऊन जाणार नाही याची काळजी घ्या. चला जयवंत याचा पुढचा चेंडू. 3 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. कमान तुळशीराम. पुन्हा एकदा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण विजय याच्याकडून. दोन चेंडू मध्ये 6 धावांची गरज. गोलंदाजीच्या मार्गावर जयवंत. स्ट्राईक अंकुश. 1 धाव घोषित पंचांकडून. 1 चेंडू मध्ये 5 धावा. हे मधी कोण गेले? अंकुश अण्णांना 5 रनची पॅनल्टी. चला जयवंत याचा पुढचा चेंडू. त्याला सामना करणारे अंकुश. 1 चेंडू 5 धावांची गरज. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू. पंचांचा निर्णय. निर्धाव चेंडू. सामना जयवंत सुर्वे आणि त्यांच्या टीमने जिंकलेला आहे. नम्र विनंती कृपया करून आपण मैदान खाली करायचं आहे प्लीज. मैदान खाली करा. अरे ईगल आणि हे